हेलो लेपुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्तर वाहे माऊलीचे चित्तर वाहे वाहे माऊलीचे वाहे
करीनो हरिण करी हवण पोटी भारवा है त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती तुका म्हणे माझे करी लाभावी न प्रीती विठाला
त्र्यम्बकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुणा निवृत्ति सहिता निरवृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानावृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय पावन झालो चराचरी गुरु मेरी पूजा गुरु गोविंद
गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत आता हृदय हे आपुले चौफाळुनी आभले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची हो राधा मेरी स्वामिनी मेरा धे तेरो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभो जय जय माखन चोर जय जय माखन चोर चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हरि लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणा करता गायला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांच्या सकल अभंग गातेनं तुम्हा आम्हाला पवित्र आणि पावन केलं त्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग संहितेतील जीवनामध्ये आईची महती प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठाला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा. हा आवाज बंद करा, पाठीमागचा आणि इकडचा पण. अभंगाचा सरळ साधा सोपा अर्थ असा आहे मायबाप, तुकोबरा या अभंगातून सांगतायत लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. तुकोबराय सांगतात लेकराचं हित केवळ मातेच्या चित्तामध्ये सामावलेलं असतं. जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. जगामध्ये जिच्या अंतकरणामध्ये लेकराविषयी कळवळ आहे आणि जी आपलं सर्वस्व लेकराला वाहून देते ती जगामध्ये केवळ आई आहे. तुकोबराय सांगतात ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. जीवनामध्ये अनेक माणसं आम्हाला भेटतात पण प्रत्येक माणसाच्या पाठीमाग लाभ आहे महाराज. पण लाभाविना प्रेम करणारी, निष्काम प्रेम करणारी, निर्मळ अंतःकरणानं प्रेम करणारं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ती म्हणजे आई आहे. आई 9 महिने 9 दिवस लेकराला पोटात वाढवते, त्याचा भार सहन करते, यात नवल नाही महाराज. मग जन्म झाल्यानंतर तरुणपणी लहानपणी लेकरांचे अनंत अपराध पोटात घालणारी आणि लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारी आई आहे.
पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. तुकोबराय सांगतात पोटामध्ये अनंत अपराध सहन करणारी ना आपलं सर्वस्व अर्पण करणारी जगामध्ये केवळ आई आहे. हे सगळं केवळ जीवनामध्ये आई करू शकते. म्हणून तुकोबराय सांगतात माझा भार मी संत मायबापांवरती घातलाय. ज्या दिवशी मी माझा भार संतांच्या चरणावरती घातला, माझं सगळं जीवन संतांच्या चरणावरती ठेवून दिलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. एका लेकरानं आपल्या आईचा हात निश्चिंतपणाने धरावा, त्याप्रमाणे तुकोबराय सांगतात मी सुद्धा माझ्या जीवनाचा भार संत मायबापांवरती घातला आणि मी निश्चिंत झालो. का जगामध्ये माझं हित केवळ संत मायबापांना नव्हे तर आईच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या आणि बापाच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या संतांमध्ये सामावलेलं आहे. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. कैलासवासी भामाबाई जनार्दन बनसोडे यांचं आजचं हे पुण्यस्मरण आहे. अर्थात वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. निमित्त आपण सर्वजण जाणता, पण तरी सुद्धा वक्त्याचं कर्तव्य म्हणून बोलणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आमच्या शास्त्रामध्ये वर्णन केलं, सुपुत्र कुणाला म्हणावं, ऐका बरं का, सुपुत्र कुणाला म्हणावं संतांनी वर्णन केलं. पिता स्वयंमेव नारायण, माता लक्ष्मी प्रत्यक्ष जान आपण ऐसे भावे ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक. सांगू तुम्हाला बाबा, आपल्या वडिलांची 40 एकर जमीन आपोआप आपल्या नावावर होणार आहे, जरी बापाने नाही केली तरी सुद्धा. 40 एकर जमिनी असू द्या, नाहीतर 100 एकर असू द्या, नाहीतर 200 एकर असू द्या, आपल्या बापाची जमीन ही आपोआप आपल्या नावावर होणार आहे, बाप गेल्यानंतर, नाही गेल्यानंतर. पण संतांनी सांगितलं बापाच्या जमिनीवरती जगणाऱ्या पुत्राला सुपुत्र म्हणत नाहीत. मग माझा बाप प्रत्यक्ष देव आहे आणि माझी आई प्रत्यक्ष लक्ष्मीच्या स्वरूपात आहे असं म्हणून जो मुलगा आपल्या माय बापाची सेवा करतो ना, तो खऱ्या अर्थानं सुपुत्र आहे. पण खरं सांगू महाराज, परिस्थिती अशी झाली की आजच्या माय बापाची वर्ष श्राद्ध होतील का नाही सांगता येत नाही. बरोबर आहे ना? नाही महाराज, होत नाहीत काही जणांची वर्ष श्राद्ध. पण आज बनसोडे परिवाराने इतकं सुंदर माईक सिस्टीम आहे, इतका सुंदर मंडप आहेत, आपण सर्वजण त्या निमित्तानं जमलेलो आहोत. त्यांचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. कीर्तनाच्या साथीला उपस्थित असलेली सगळी गायक वादक मंडळी असेल, तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठाला सांगू तुम्हाला, या जगामध्ये आपलं हित केवळ 2 माणसांना माहिती आहे महाराज. माणसाचं हित केवळ 2च माणसांना माहिती आहे. एक ती म्हणजे संत मायबाप आहेत आणि दुसरे म्हणजे आपले जन्मदाते आई वडील आहेत. ऐका, लक्ष देऊन कीर्तन ऐका. आपण सर्वजण या ठिकाणी 2 तासाकरता जमलेलो आहोत, पण ऐका, आजचं जे कीर्तन ऐकलेलं आहे ना तुम्ही, त्या कीर्तनाचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही, मग तुमच्या पूर्वजांना प्राप्त होणार आहे. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाचं पुण्य हे स्वतःला प्राप्त होत नाही महाराज, तुमच्या पूर्वजांना प्राप्त होतं. ऐका, जगामध्ये माणसाचं हित जाणणारी 2 माणसं आहेत, 2 व्यक्तिमत्व आहेत. त्यामध्ये एक म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे संत आहेत. एक आई आपल्या मुलाला, जगातली कुठलीच आई आपल्या मुलाला असं शिकवत नाही महाराज, तू दारू पी, तू जुगार खेळ, शिकवते का? शिकवत नाही महाराज. का? ज्या चित्तामध्ये लेकराच्या हिताचा कळवळ आहे महाराज. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात, मी माझ्या आई वडिलांच्या रूपामध्ये निवृत्ती दादांना गुरु मानलं आणि आई सुद्धा मानलं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज
ज्ञानराज माझी योगाची माऊली. पहिलं पारू भव नदीचा माणसाला सावधान करणारे, जागवणारे आणि माणसाचं हित जाणणारे जगामध्ये केवळ संत आहेत. महाराज आम्हाला संतांनी सांगितलं हा देह आहे ना महाराज, या आजींना जाऊन या आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, यांच्या पाठीमागं आम्हाला सुद्धा जावं लागणार आहे. समोर बसलेले चष्मेवाले बाबा मला सांगा, ऐकू येते ना तुम्हाला? मी बोललेलं ऐकू येते? मला सांगा तुमचे वडील आहेत का? हा नाहीत ना. तुमचे आजोबा, तुमचे पंजोबा, बोला ना बाबा. तुमचे पंजोबा, आजोबा, वडील, आता कोणाचा नंबर आहे सांगा बरं खरं खरं. आजा मेला पंता मेला बाबा मस्त गेला, देखत ना तू पण तू तो हितैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तो हितैसा झाला. महाराज जसे पूर्व सोडून गेले ना तसं आम्हाला सुद्धा सोडून जावं लागणार आहे. हे घर आहे आमचं. अहो तुमचं 50 लाखाचं घर असू द्या, तुमचं 1 कोटीचं घर असू द्या, पण एक दिवस इथंच ठेवून जावं लागणार आहे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी काळ तुम्हाला बोलवेल त्या दिवशी जावं लागणार आहे महाराज. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर क्षणात, जायाचे शरीर क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. काम
जाणार आहे हे सावध करण्याचं काम आणि हिताला जागवण्याचं काम जगामध्ये आपुलिया हिता जो असे जागता 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 सुपुत्र आहे आणि हिताला जागवणारे संत माई बाप आहेत. ऐका, संतांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्ही वाम मार्गाला जावं आणि संतांनी आम्हाला हाताला धरून जागेवरती आणावं, सांगावं. एखादा व्यवहारिक जीवनातला माणूस जर दारूच्या आहारी गेला ना महाराज, तर त्याला संतांनी सांगावं, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. आपण जीवनामध्ये काय गमावतो आणि कशाला धरलं पाहिजे, काय गमावलं पाहिजे, याचं मार्गदर्शन करणारे जीवनामध्ये केवळ संत आहेत. त्या संतांनी जसं आम्हाला वाटेवरती आणावं, आमचं हित जाणावं. संत मार्गी चालती, 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 संत मार्गी पंचे लागो मधमाती, त्यांची लागो मधमाती, त्यांची लागो मधमाती, त्यांची लागो मधमाती. काय करा विसाधने, काय करा विसाधने, काय करा विसाधने, काय करा विसाधने, काय करा विसाधने. माझा त्यांचे माते, मजला गोता हे मजला गोताच महाराज जात माते,
आपण चाललो ना महाराज तर जीवनाचं कल्याण होतं. तसं आपले आई वडील ज्या मार्गाने चालतात त्या मार्गाने आम्ही गेलो तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. सांगू महाराज, आत्ता आम्हाला 3 टाइम सोडा पण 4 टाइम भरपूर जेवायला मिळते आणि तेही पंचपक्वानाचं. पण पूर्वीचा काळ असा होता, आता माझ्या समोर 80च्या वयाचे 70च्या वयाचे काय माणसं बसलेली आहेत, त्यांच्या लक्षात येईल त्यांना 1 टाइमचं जेवण मिळत नव्हतं. बरोबर आहे ना बाबा? 1 टाइमचं जेवण मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. त्या 70-80च्या म्हाताऱ्या बाबांनी आपली आई आठवावी. आत्ताच्या काळात त्यांनी आपली आई आठवावी आणि त्यांच्या लक्षात यावं, त्यांच्या आईची आठवण त्यांना यावी आणि त्यांना आपली आई आठवावी. त्यांनी म्हणावं, गोट्यात असलेल्या गायीकडे त्या म्हाताऱ्या बाबांनी पाहावं, गायीला चाटत असलेलं ते वासरू पाहावं, आकाशात उडत असणारी एखादी चिमणी पाहावी, ती चिमणी आपल्या पिल्लांना घास भरवत असावी. त्या पशुपक्ष्यांकडे बघावं, गायीकडे बघावं आणि त्या बाबांना आपल्या आईची आठवण यावी. पूर्वीच्या बायकांना दिवस गेले, बाळ झालं तरी त्यांच्या पोटात अन्न नसायचं. त्यांनी काय करायचं, दूध नाही आलं म्हणून पिठात पाणी घालायचं ना आपल्या लेकराला पाजायचं, अशी परिस्थिती होती महाराज. त्या बाबांना त्या गायीकडे बघावं आणि त्यांना आईची आठवण यावी. हंबरुनी हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी मायर, दिसती माझी मायर. आया माया सांगत होत्या होतो देवाताना, दुष्काळात मायेचा माझ्या आटन होता पाना. पिठामधी पाणी घालून मले पाजत जाय, तवा मले तिच्या मधी दिसती माझी मायर, दिसती माझी मायर. त्या पिठामध्ये त्या बाबांना आपली आई दिसावी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोट्यात वासरांना या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे आम्हा जगात नाही, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. त्या बाबांनी सांगावं, आता आमच्याकडे 1 लाखाचा बंगला आहे, पंचपक्वानाचं जेवण आहे, पण ते बघायला आमची आई नाही. त्या आईनं सोसलं महाराज, पण लेकराला कधी उपाशी ठेवलं नाही का हो. लेकुराचे हित, लेकराविषयीचा कळवळा आणि हित केवळ आईच्या ठिकाणी जागे महाराज. सोडा महाराज, माणसाचं सोडा, पण पशु पक्ष्यांमधला जिवाळा बघा, ती चिमणी बघा, अहो काय तिला काय पडलेलं असतो. दिवसभर भरभर भरभर उडावं, आपल्या पिल्लांसाठी चारा घेऊन यावं. चिमणीनं त्या पिल्लांच्या मुखामध्ये तो चारा भरवावा. काही पशुपक्ष्यांमधला जिव्हाळा आहे का. ती चिमणी आपल्या लेकरासाठी घोर बनवून ठेवते महाराज. तिला माहितीये का हो, आपला सगळा 7-12चा उतारा आपल्या लेकराच्या नावे होणार आहे. हे लेकरू आम्हाला म्हातारपणात सांभाळणार आहे का नाही याची गॅरंटी तिला नाही. ते पंख आलं की उडून जाणार आहे हे माहितीये तिला, पण तरी सुद्धा ती पक्षीने आपल्या लेकरासाठी घरटं बांधते. संत बहिणाबाई याचं वर्णन करतात. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी झोका तिने झाडाले टाकला. बहिणाबाईंनी सांगावं, चिमणीनं आपल्या लेकरासाठी घरटं तयार करावं आणि त्या लेकराने निवांत त्या घरट्यामध्ये झोप घ्यावी. सुखाची झोप लेकरांना मिळावी याच्यासाठी आई कष्ट करते महाराज. नवे नवे
बापाच्या अंतकरणामध्ये सुद्धा जसं संत आम्हाला जागे करतात, संत आमचं हित जाणतात, तसं जगामध्ये आपल्या लेकराने वाईट मार्गाला जाऊ नये, आपलं लेकरू हे चांगलं असावं, सुपुत्र असावं, सुसंस्कारित असावं, याच्यासाठी आयुष्यभर कष्ट करणारी आणि लाभाशिवाय प्रेम करणारी जगामध्ये केवळ आई आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांग लेकुराचे हित, 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 लेकराच्या हितासाठी सांगू तुम्हाला, जगामध्ये एका माणसाला माणसाची प्रगती, दुसऱ्या माणसाची प्रगती कधी सहन होत नाही. महाराज, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही, आणि संतांना समाजाची झालेली अधोगती सहन होत नाही. विठाला जसं संतांना समाजाची झालेली अधोगती सहन होत नाही, तसं आईला सुद्धा लेकराला झालेला त्रास सहन होत नाही. महाराज, काव आईच्या चित्तामध्ये लेकराचं हित सामावलेलं असतं. लेकुराचे हित हे केवळ आईच जाणू शकते. जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त जगामध्ये. सांगू तुम्हाला, भगत सिंगांना फाशीची शिक्षा झाली. महाराज, 23 वर्षाचं वय आहे, आणि अंतिम इच्छा विचारण्यात आली, हे भगत सिंग, तुमची शेवटची इच्छा काय आहे? विचारण्यात आलं, शेवटची इच्छा काय आहे तुमची? भगत सिंगांनी सांगावं, माझी शेवटची इच्छा एकच आहे, मला माझ्या आईला भेटायचं, माझ्या आईचं दर्शन मला फाशीच्या आधी व्हावं अशी माझी इच्छा आहे. भगत सिंगांच्या आईंना निरोप देण्यात आला, तुमच्या मुलाची इच्छा आहे की फाशी होण्याच्या आधी तुम्हाला त्यानं भेटावं, तुमचं त्याने दर्शन करावं.
भगत सिंगांची आई भगत सिंगांना भेटायला आली. दुरून भगत सिंगांनी आपल्या आईला पाहिलं. जसं आईकडे बघितलं ना महाराज, तसं डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. भगत सिंग रडायला लागले, धाय मोकलून रडायला लागले. समोरून झपाझप पावलं टाकत आलेल्या आईला भगत सिंगांनी पाहिलं. आई भगत सिंगांच्या समोर येऊन उभा राहते, लेकराच्या डोळ्यातलं अश्रू पाहते आणि पाहिल्याबरोबर जवळ जाऊन भगत सिंगांच्या डोक्यावरून हात फिरवते. भगत सिंगांना विचारले, का रे भक्ता, आजपर्यंत तुझ्या डोळ्यात कधी पाणी दिसलं नाही, आज का रडतो? तुला फाशीची शिक्षा झाली म्हणून रडू येतं का? भगत सिंगांना सांगावं, नाही ग आई, मला फाशीची शिक्षा झाली, मला भारत मातेसाठी रडावं लागतंय म्हणून मी रडत नाही. का रे भक्ता, काय रडतो, काय तुझ्या रडण्याचं कारण? भगत सिंगांनी सांगावं, आई, रडण्याचं कारण एकच आहे. हा भगत सिंग 23 वर्षाचा झाला, पण मला माझ्या आईची सेवा करता आली नाही. माझ्या जीवनाचा वेळ माझ्या आईला देता आला नाही, याच्यासाठी मला रडू येतं. आई, कदाचित पुढचा जन्म जर मला मिळाला ना, तर अख्खा आयुष्य तुझ्या सेवेत घालवीन. बघा आई लेकराचं हित कसं जाणते. आईनं भगत सिंगांना जवळ घ्यावं. भगत सिंगांनी आईच्या चरणावरती डोळ्यातल्या अश्रूने अभिषेक करावा. आईनं सांगावं, लेकरा, याच्यासाठी रडू येतं तुला? सांगू तुला, तुला याचं वाईट वाटतं की तुला या जन्मात माझी सेवा करायला मिळाली नाही. पण सांगते तुला, आई, याचं वाईट वाटून घेऊ नको. आई, मला वाईट वाटतं ग, तुला मला तुझी सेवा करता आली नाही. ऐक भक्ता, मी भारत मातेकडं अशी प्रार्थना करते, या जन्मात जाऊ दे, पण पुढच्या जन्मात असे हजारो भगत सिंग माझ्या पोटाला घाल. आणि असे हजारो भगत सिंग जर माझ्या पोटाला जन्माला आले ना, तर परत मी भारत मातेसाठी भगत सिंग अर्पण करेन. हे हित आहे महाराज, हे हित असावं आईच्या अंतःकरणामध्ये. भगत सिंगांच्या आईनं भगत सिंगांचं हित जाणलं म्हणून आज ते जिवंत आहेत महाराज कीर्तीने. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, जगामध्ये लाभाशिवाय प्रेम करणारं व्यक्तिमत्व केवळ आई आहे. आईनं आपल्या लेकरासाठी काबाड कष्ट करावं, रात्रंदिवस जगावं. पण परिस्थिती अशी झाली महाराज, ज्या आई वडिलांनी आमच्यासाठी 10 बाय 10च्या खोलीमध्ये संसार केला, तिथं आमची घरं मोठी झाल्यानंतर आम्हाला आमच्या आईसाठी 10 फूट सुद्धा जागा नाही ठेव. मग त्या आईनं जाताना निरोप द्यावा आणि तिनं रडावं, तिनं म्हणावं, माय मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घाया पक्षीनी जाई पिला ना भेटाया. तिनं आपल्या पिलांसाठी घरट तयार करावं, घर बांधावं. माया मंदिर हालले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली भाराविते मुकी चारा. दूर उडाली पाखर पांगाईच फिटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटाया. जाईनं घरट बांधलं, आपल्या लेकरांना घरट्यामध्ये राहण्यासाठी निवारा दिला आणि चोचीमध्ये चारा भरवला. ती लेकरं म्हातारपणामध्ये आपल्या आई वडिलांना सोडून जातात.
आणि आईचं पांग पेडतात महाराज. त्या आईनं धाय मोकलून रडावं. जी आई आपल्या लेकराचं हित जाणते, जिच्या अंतकरणामध्ये हिताचा कळवळ आहे आणि लाभाशिवाय प्रेम करते, तिच्या बदल्यामध्ये आईला हे फळ मिळावं. एखादा मुलगा आपल्या आईवरती प्रेम करू शकतो महाराज, पण त्या प्रेमामध्ये स्वार्थ असू शकतो. पण एक आई, जगातली कुठलीच आई अशी नाही की जी आपल्या लेकरावरती स्वार्थासाठी प्रेम करते. स्वार्थाशिवाय प्रेम करणारं व्यक्तिमत्व जगामध्ये केवळ आई आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती कळवळ्याची कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभाशिवाय निस्वार्थ प्रेम करणारं व्यक्तिमत्व कोण असेल तर ती आई आहे महाराज. 9वी मध्ये शिकणारा मुलगा दारू पिऊन पिऊन बापाचा मृत्यू झाला. आईनं काबाड कष्ट करावं, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जावं. पोराची परिस्थिती अशी होती महाराज, शाळेला जाताना डबा घेऊन जायची सुद्धा परिस्थिती नव्हती. आईनं काबाड कष्ट करावं, लेकराचा डबा तयार करावा आणि लेकराला शाळेत घेऊन शाळेच्या गेटच्या बाहेर उभा राहावं आणि आपल्या बाळाला हाक मारावी, बाळू. बाळ्याने आतमधून यावं, डबा घेऊन जावा. कष्ट करावा आईनं, माझ्या लेकराचं हित झालं पाहिजे, माझा बाळ्या शिकून मोठा झाला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे, म्हणून आईनं कष्ट करावं. असं करत 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 बाळा 10वीच्या वर्गात गेला. आईला असं वाटलं बाळ्याला जर 10वीत चांगली मार्क पडली तर बाळ्याला चांगली नोकरी लागेल. आईनं कष्ट करावं, बाळ्याला सांगावं, बाळू 10वी मध्ये चांगली मार्क पडली पाहिजेत बरं का, तुझा चांगल्या मार्काने नंबर आला पाहिजे. बाळ्याला आईनं समजावावं, दुसऱ्याच्या शेतामध्ये बाळ्यासाठी काबड कष्ट करावं. बाळ्या 10वीला गेला आणि गेल्याबरोबर बाळ्या चांगल्या मार्काने पास झाला. चांगले मार्क घेतले, बघता बघता 11वी झाली, 12वीला गेला, 12वीला चांगले मार्क पडले.
पण 9वी ते 12वीच्या प्रवासामध्ये रोज आई आपल्या बाळ्याला डबा घेऊन जायची आणि दररोज त्या बाळ्याला त्याचे मित्र चिडवायचे, का रे बाळ्या, तुझ्या आईला एक डोळा कस काय नाही? तुझ्या आईचा एक डोळा काय झाला? अरे तुझी आई कसली दिसते, आधी दिसायला काळी, त्यातून तिला एक डोळा नाही, किती कुरूप दिसते. तुझ्या आईला देवाने एक डोळा का नाही दिला? रोज बाळ्याच्या मित्रांनी बाळ्याला चिडवावं. बाळ्याने दररोज घरी यावं आणि आईला विचारावं, का ग आई, उद्यापासून मी उपाशी राहिला तरी चालेल, पण उद्यापासून डबा घेऊन शाळेत यायचं नाही. का रे बाळ्या, माझी सगळी मित्र मला चिडवतात, आई तुला डोळा दिला नाही, तुझ्या आईला देवानी डोळा दिला नाही, का दिला नाही? तुझी आई दिसायला चांगली दिसत नाही म्हणून दररोज तुला चिडवतात, मला चिडवतात. आई उद्यापासून डबा घेऊन यायचं नाही. आईनं लेकराच्या प्रेमासाठी दररोज डबा घेऊन जावं. दररोज बाळ्यानं आईला प्रश्न विचारावा, आई का डोळा दिला नाही तुला देवाने? 12वीचा निकाल लागला तरी बाळ्याचा प्रश्न सुटत नव्हता. बाळ्या चांगल्या मार्काने पास झाल्या. गावातल्या काही लोकांनी त्याचा सत्कार ठेवला महाराज. दुसऱ्या दिवशी धूमधडाक्यामध्ये सत्कार होणार बाळ्याला माहिती होतं. त्याने आदल्याच दिवशी आईला सांगितलं, आई उद्या गावात माझा सत्कार आहे, चांगली चांगली मोठे अधिकारी पदाधिकारी येणार आहेत तिथं, पण उद्या माझ्या शाळेनं मला नावं ठेवली, माझ्या मित्रांनी मला नावं ठेवली, पण उद्या गावानं मला नावं ठेवू नये यासाठी एक कर, उद्या माझ्या सत्काराला तू यायचं नाही. नाही बाळ्या, नाही येणार मी तुझ्या सत्काराला, आईनं सांगावं. दुसरा दिवस उजळला. बाळ्याचा धूमधडाक्यामध्ये सत्काराच्या ठिकाणी आगमन झालं. आपल्या लेकराचं कौतुक कुठल्या आईला पाहावं वाटत नाही हो. प्रत्येक आईला आपल्या लेकराचं कौतुक पाहावं वाटतं. जिथं सत्कार होता ना बाबा, तिथं एक झाड होतं पिंपळाचं. त्या झाडाच्या आड त्या आईनं उभा राहावं आणि आपल्या बाळ्याचा सत्कार पाहावा. बाळ्या स्टेजवरती आला, सत्कार चालू झाला. पण गावातली काही चांगली माणसं होती, सदग्रहस्थ होती. त्यांनी सांगितलं, म्हटले बाळ्याचा बाप मेल्यापासून रक्ताची पाणी करून हाडाची काडं करून जगवणारी शिकवणारी बाळ्याची आई आहे. त्या आईचा आधी सत्कार झाला पाहिजे. काही बायका गेल्या आणि बाळ्याच्या आईला घेऊन आल्या. आल्याबरोबर जशी आई स्टेजवर आली ना दादा, तसा बाळ्याचा चेहरा पडला आणि पडल्याबरोबर राग आला त्याच्या आईचा. त्याला वाटलं, सांगितलं होतं आईला काल सत्काराला येऊ नको म्हणून, आलीस ना परत माझा अपमान करायला. सत्कार झाला, बाळ्या घरी गेला. आई घाबरत होती, बाळ्यानं मला सांगितलं होतं सत्काराला येऊ नको म्हणून, गावातल्या बायकांनी ऐकलं नाही. बाळ्या घरी गेला आणि आईला रागवू लागला, आई का आली तू माझ्या सत्काराला? सांगितलं होतं ना तुला सत्काराला यायचं नाही. नाही बाळ्या, माझी इच्छा नव्हती यायची, पण गावातल्या बायकांनी मला ओढून नेलं, काय करावं, माफ कर मला. आईनं बाळ्याची माफी मागावी. काही दिवसानंतर बाळ्या परदेशामध्ये जावा आणि गेल्यानंतर आईचा देह कृश झाला, प्रकृती बिघडली आणि मरणाच्या दारामध्ये आई येऊन पोहोचली. तरी बाळ्या अजून परत यायला तयार नव्हता महाराज. आईच्या लक्षात आलं, प्रिय बाळू, मी तुझी आई, तुझा मला कायमचा एक प्रश्न असायचा, आई तुला देवाने डोळा का दिला नाही ग? त्याचं उत्तर मी तुला जाताना देऊन जाते बाळू. तू जेव्हा माझ्या पोटात होता, 9 महिने 9 दिवस मी तुला माझ्या पोटात वाढवलं. तुझा जन्म झाला आणि तू जन्मताच आला. तुला जन्मताच एक डोळा होता. डॉक्टरांनी मला सांगितलं
जगामध्ये आई आणि वडिलांशिवाय दुसरं दैवत मोठं नाही महाराज. त्याचे सर्वस्व ही आपलं सर्वस्व देणारी आणि एका जीवापासून दुसरा जीव निर्माण करणारी जगामध्ये केवळ आई संत मानव सांगतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जगामध्ये जर भार टाकावा तर आपल्या आई वडिलांवरती टाकावं आणि ज्यांच्या हातात करावं असे जगामध्ये संत आणि केवळ मायबाप आहेत. मातेने विठ्ठल पंतांच्या जवळ जाऊन सांगावं आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आळंदीकर आपल्याला शुद्धीपत्र देत नाहीत ना, आळंदीकर आपल्याला न्याय देत नाहीत ना. विठ्ठल पंतांनी मनाशी निर्णय करावा, मी उद्या पैठणला जातो आणि माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून आणतो. दुसरा दिवस उजळला. विठ्ठल पंत पैठणला गेले. धर्मसभे समोर आपला न्याय मांडला. सांगितलं संन्यासातून परत संसारात आलो, दोष माझा आहे, माझ्या लेकरांचा नाही. निरापराध असणाऱ्या माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. पदर पसरला. अपराध माझा आहे, त्याची शिक्षा मला द्या. विठ्ठल पंत पैठणकरांच्या समोर पदर पसरतायत. काय शिक्षा द्यायची ना, या विठ्ठल पंताच्या देहाला द्या, याची चिंधड्या चिंधड्या करा, याला फासावरती द्या, काही करायचं ते करा, पण या देहाला करा, याची शिक्षा माझ्या लेकरांना नको. पैठणकरांनी मला डोलवल्या आणि सांगितलं, अहो असला कसला अपराध तुमचा, या अपराधाची शिक्षा कुठल्या शास्त्रात लिहिली नाही, असा गहन अपराध तुम्ही केलाय. पैठणकरांच्या त्या धर्मसभेच्या समोर विठ्ठल पंतांनी नतमस्तक व्हावं, डोकं टेकवावं, लोटांगण घ्यावं आणि पदर पसरून सांगावं, नाही हो माझ्या लेकरांना याचा त्रास नाही झाला पाहिजे. दुसऱ्या दिवशी धर्मसभेचा शिक्का त्या पत्रावरती झाला आणि निर्णय करण्यात आला. महाराज हे सांगणं सोपं आहे हो,
पण करणं फार अवघड आहे का? शिक्का त्याच्यावरती पडला, हातात पत्र पडलं विठ्ठल पंतांच्या. पत्र वाचलं, पत्राचा निर्णय असा झाला होता, तुम्हाला जर तुमच्या लेकरांना न्याय मिळवून द्यायचा असेल, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून द्यायचा असेल ना, तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. हा शब्द ऐकायला सोपा आहे महाराज, करायला फार कठीण आहे. देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. अंगावरती शहारे आले, पण मनात आनंद झाला. माझ्या देहांत प्रायश्चित्तानं जर माझी लेकरं सुखी होत असतील, तर हा बाप लेकरासाठी एवढंही करू शकत नाही. हातात पत्र घेतलं आणि त्याच रात्री विठ्ठल पंत आळंदीकडं प्रस्थान झाले. घरी रुक्मिणी माता आपल्या कुंकवाची वाट पाहत होती. मध्यरात्री दरवाजा वाजला. वाजल्याबरोबर रुक्मिणी जागी झाली. आले तुम्ही? विठ्ठल पंतांना आत घेतलं, चूळ भरण्यासाठी तांब्या भरून दिला आणि दिल्याबरोबर जेवण्यासाठी ताट वाढलं, जेवून घ्या. रुक्मिणी मातेला विठ्ठल पंतांनी सांगावं, नाही ग रुक्मिणी, आता मी कायमच तृप्त झालो. का हो, तुम्ही जेवण करून आले का कुठं? नाही रुक्मिणी, माझं पोट भरलं या पैठणकरांच्या निर्णयानं. काय निर्णय दिला? खिशातलं पत्र काढलं, रुक्मिणी मातेच्या हातात दिलं. हातातलं पत्र घेतलं, रुक्मिणी मातेनं पत्र वाचायला सुरुवात केली आणि उद्गार काढले, काय? देहांत प्रायश्चित्त? नाही 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 नाही, मी तुम्हाला हे करू देणार नाही. लेकराला जन्म देणारी जन्मदाता मी आहे. माझ्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस मी माझ्या लेकरांना वाढवलं, अपराध माझा आहे, मी शिक्षा भोगणार. ही शिक्षा तुम्ही भोगायची नाही महाराज. दोघांची भांडणं लागली महाराज, दोघेही धाय मोकलून रडतायत. विठ्ठल पंतांनी सांगावं, रुक्मिणी अगं तिथूनच मी देहांत प्रायश्चित्तासाठी जाणार होतो ग, पण लग्न झाल्यापासून एकदाही मी तुला कधी सुखाचा घास खाऊ घातला नाही आणि लेकरांचे चेहरे परत मला पाहायला मिळणार नाहीत म्हणून परत आलो. दोघांनी रडायला सुरुवात करावी, रात्र रडण्यात जावी आणि निर्णय घ्यावा, देहांत प्रायश्चित्त करायचं ते दोघांनीही करायचं. दोघांनी निर्णय घेतला देहांत प्रायश्चित्ताचा. ऐका, आई बाप आपल्या लेकरासाठी काय करत. स्वयंपाक करू, लेकरांना दिवसभर जेवण घालू, लेकरांशी गप्पा मारून मग उद्या संध्याकाळी आपण देहांत प्रायश्चित्त करू. ऐका, पहाटे रुक्मिणी माता उठतायत, पुरणपोळीचा स्वयंपाक करतायत. पुरणपोळीचा स्वयंपाक घातला, लेकरं उठली, लेकरांना आंघोळ घातली आणि सगळ्यांच्या समोर केलेला स्वयंपाक ठेवला, पंत्रवाळ्या टाकल्या आणि रुक्मिणी माता कंठ दाटून येतोय, लक्षात येतंय की इथून पुढे लेकरांना कधीच माझ्या हातून घास भरवता येणार नाही. मनाशी म्हणावं, रुक्मिणी अगं का पोटाला घातलं तू इतक्या चांगल्या लेकरांना? का जन्म दिला यांना? तुला जर जगवता येत नव्हतं, तुला जर माणूस म्हणून अधिकार प्राप्त करून देता येत नव्हता, तर का जन्माला घातलं? अपराधी आहेस तू, आई म्हणून घेण्याच्या लायकीची नाही तू. रुक्मिणी मातेनं स्वतःशी बोलावं, पंत्रवाळ्या समोर टाकाव्या, लेकरांच्या ताटामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक ठेवावा, वाढावा आणि आपल्या हातानं निवृत्ती दादांच्या समोर जावं. निवृत्ती दादांना सांगावं, दादा ए निवृत्ती, तू मोठा आहेस बरं सगळ्यांपेक्षा. 4 भावंडांमध्ये मोठा भाऊ हा बापाच्या बरोबरीच असतो, त्यानं सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं, बापाची बाजू उचलून धरण्याचं काम त्याचं असतं. सांभाळ बरं तू. लक्षात येत नव्हतं आई अशी का बोलते.
निवृत्तीच्या तोंडामध्ये घास भरवावा, पुढं ज्ञानदादाकडे जावं आणि ज्ञानदादांना सांगावं, दादा माझी मुक्ताई लहान आहे बरं, ती हट्टी आहे जरा, तिला कळत नाही, तिनं जर हट्ट केला तुझ्याकडं तर तिचा हट्ट पुरव बरं, तिच्यावर रागवत जाऊ नको. सोपान काकांच्या जवळ जावं, लेकरांच्या अंगावरून पाठीवरून डोक्यावरून हात फिरवावा. फिरवत असताना आईला रडू आवरत नव्हतं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे ही अवस्था प्राप्त झाली. रुक्मिणी मातेला रडू आवरत नाही, पण लेकरांना कळू नये म्हणून रडू आतल्या हात दाबून धरते महाराज. घास भरवावा, दिवसभर लेकरांशी गप्पा गोष्टी कराव्या. रात्र झाली, सगळ्यांना हंतरून टाकावं, लेकरांना हंतरुणावरती झोपवावं. झोप लागत नव्हती. निम्मी रात्र झाली, लेकरांच्या तोंडावरती पांघरून टाकावं, परत पांघरून उघडावं, परत लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवावा, मुक्ताईच्या जवळ जावं, तिचे पटापट पापे घ्यावे, तिच्या डोक्यावरून हात फिरवावा. रात्र झाली, निम्मी रात्र झाली. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेचा हात दाबला आणि सांगितलं, आपल्याला जाणं भाग आहे, आपल्याला जावं लागणार आहे. समईतली वात देवाच्या समोर लावलेली पुढं सारली. विठ्ठल पंत दरवाजाच्या बाहेर आले. बापाचं हृदय होतं पण रडता येत नव्हतं. लेकरांसाठी जीव द्यायचा होता, लेकरांसाठी देहांत प्रायश्चित्त करायचं होतं. बाहेर निघाले. गेल्याबरोबर रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी चल बरं, आता डोक्यातली माया टाकून दे आणि लेकरांसाठी आधी घराच्या बाहेर चल. सांगावं, रुक्मिणीने परत दरवाजाच्या जवळ यावं, परत माघारी जावं, परत लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवावा, परत लेकरांचे डोळे परत परत पहावे, डोळ्यात चेहरे साठवावे. सांगावं, लेकरांनो आजपासून तुमची आई आणि तुमचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा सांगू तुम्हाला, जीवनामध्ये तुमची आई गेलेली असेल तर आजपासून असं समजा की पंढरीची रुक्मिणी तुमची आई आहे, आणि तुमचा बाप निघून गेला असेल तर असं समजा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमचा बाप आहे. सांगितलं, लेकरांना आजपासून तुमची आई आणि तुमचा बाप पंढरीचे पांडुरंग परमात्मा आहेत. काही मागायचं असेल, काही दुःख सांगायचं असेल तर त्यांना सांगा. रुक्मिणी माता दरवाजाच्या जवळ जाते, परत लेकरांकडे येते. आईची धुसमुस चाललेली, त्या धुसमुसीच्या आवाजानं माऊली ज्ञानोबराय जागे झाली. माऊली ज्ञानोबराय जागे झाली असं बघताच रुक्मिणी मातेनं माऊली ज्ञानोबरायांना जवळ घ्यावं, गळा भेट घ्यावी. जगाच्या आईनं आपल्या आईला मिठी मारली महाराज. ज्या माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहून ठेवला, जे जगाची माई झाले, ज्यांची आई समाजाने हेरावून घेतली, ते माऊली ज्ञानोबराय जगाची आई झाले. जगाच्या आईनं आपल्या आईला गळा भेट दिली आणि आई धाय वगळून रडते. माऊली ज्ञानोबरायांना पत्र वाचायला दिलं. समजलं मायबाप देहांत प्रायश्चित्त करत आहेत. त्या आईचं अंतकरण असं कळवळत होतं महाराज, जसं एखादा मासा पाण्यातून बाहेर काढावं, जसं तडपडावं तसं हृदय तडपडत होतं. त्या आईनं तडपडावं, माऊलींना विनंती करावी, हे माऊली जाऊ वाटत नाही पण जाणं भाग आहे. तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आज तुझे मायबाप देहांत प्रायश्चित्त करतायत. इथून पुढचा सगळा भार तुम्ही देवावर टाका. जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप जगे ऐसा बाप जगे
कासावीस प्राण जीव तळमळी ऐसी ती जननी शोक वाहे ऐसी ती जननी शोक वाहे तिनं सांगावं माऊलींना, हो माऊली माझी मुक्ताई लहान आहे बरं, तिचा सांभाळ करा. मुक्ताई माझी लहान ज्ञाना मुक्ताईला सांभाळा हो. ज्ञान राजा माऊली ज्ञान राजा कासावीस प्राण जीव तळमळी कासावीस प्राण जीव आपल्या लेकरांचा भार पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावरती संतांच्या चरणावरती घातला महाराज. आणि दोघही निघाले इंद्रायणीच्या डोहाच्या जवळ गेले. पांडुरंग परमात्म्याचं ध्यान केलं. इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त केलं. सांगू जगामध्ये डोळा सोडा, कान सोडा, अवयव सोडा, पण देहाचं सुद्धा प्राण बलिदान करणारे, देहाचं सुद्धा समर्पण करणारे जगामध्ये केवळ मायबाप आहेत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात एवढा त्याग, एवढा संघर्ष, एवढं समर्पण इतर कुणाच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये आई आणि वडील यांच्या मार्गावरून आम्ही चाललो, त्यांचं बोट भरून आम्ही चाललो तर आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे माझे 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 तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता वारी बोझे तुम्हा संता वारी बोझे ऐसी कळवळी
म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ज्याप्रमाणे संतांनी आपला भार मायबापावरती, संत मायबापांवरती घातला, ज्या संतांवरती घातला आणि आपलं जीवन सफल केलं. जीवनामध्ये काहीच नाही करता आलं तरी मायबापाची सेवा करा. आपल्या जीवनाचा भार मायबापांवरती टाका. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्या हिताचा कळवळा केवळ मायबापाच्या अंतःकरणामध्ये आहे. अभंगाचा सरळ अर्थ, भावार्थ माझ्या भाषेमध्ये, माझ्या शब्दामध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, पोहोचला नसेल, पण तरी सुद्धा जाता जाता ही गोष्ट घरी घेऊन जावा. ज्याच्या घरामध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला 4 देव सांगितले. एक सूर्यदेव सांगितला, दुसरा चंद्रदेव सांगितला, तिसरा माय सांगितली आणि चौथा बाप सांगितला. ते सूर्य आणि चंद्र आपल्यापासून लांब आहेत महाराज, पण घरातले देव ते म्हणजे माय आणि बाप. त्यांची सेवा करा. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. सगळा बनसोडे परिवार असेल, त्यांचे नातेवाईक असतील, सगळे माळी वस्तीवरची सगळी मंडळी असेल, तुळशीची भजनी मंडळी असेल, आमच्यासोबत असणारे सगळे, आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे, मृदुंगवादक असतील, गायक असतील, आजूबाजूला उभा राहिलेले सगळे टाळकरी मंडळी असेल, विना घेतलेले विनेकरी बाबा असतील, तुम्ही सर्वजण माता भगिनी वर्ग तुमच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. विठोबा घरामध्ये नाही तर मनामध्ये पोहोचवला असं आमचं ओम साई कीर्तन यूट्यूब चॅनल, या चॅनलवरती परत तुम्हाला आपलं कीर्तन पाहायला मिळणार आहे. या कीर्तनाची आठवण परत तुमच्या मनामध्ये जागृत करून ठेवण्याचं काम ज्यांनी आज इथं केलेलं आहे ते आमचे ओम साई कीर्तनचे यूट्यूब चॅनलवाले दादा असतील. त्यांचंही मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आणि गोड असा आमचा आवाज जरी चांगला नसला तरी तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्याचं जे ऑपरेटरचं काम ज्यांनी केलेलं आहे ते माईक सिस्टीमवाले दादा असतील. तुमची सिस्टीम महाराष्ट्रात गाजो. कीर्तनकार नाही गाजला तरी चालेल, पण तुमची सिस्टीम गाजली पाहिजे. तुमच्या सिस्टीमवरती सुद्धा भगवंताची अनंत कृपा राहो, भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. या सगळ्यांसाठी प्रेमाने एकदा मोठ्याने टाळी वाजववर खाली बसलेले वाजवा ना. आता खाली बसलेले आहेत ना, तुमच्यासाठी तुम्ही एकदा टाळी वाजवा, वाजवा. परत एकदा तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. भैरवी घ्यायची का? घ्या, भैरवी घ्या. तुकाराम 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 काळा
करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची गती ऐसी कळवळ्याची गती धा